मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात ती म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता। त्याबद्दल महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याबद्दलचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचा नवीन GR देखील प्रसिद्ध झालेला आहे। आपण न्यूजमध्ये देखील या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना लवकरच जुलै महिन्याचा हप्ता भेटणार आहे। कारण की बघा तुम्हाला आताच जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल, त्यानंतर तुम्ही जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत असाल। तुम्ही जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा। तुम्हाला जुलैचा हप्ता हवा आहे की नाही तेही सांगा। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। नवीन GR आलेला आहे तो देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर बघा सरकारकडून योजनेसाठी जवळपास 28,290 कोटींचा निधी जो आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यापैकी 2,984 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। त्याचा नवीन GR देखील प्रसिद्ध झालेला आहे। तर बघा आता ज्या महत्त्वाच्या बातम्या येत आहेत त्या आपण पाहिल्या असतील। कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण त्याची माहिती पाहिली होती। स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना देखील ही महत्त्वाची माहिती दिली होती। त्यामध्ये म्हणजे जवळपास तुम्हाला जून महिन्याचा काही लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला नव्हता। तर बघा आता ज्यांना लाभ भेटलेला नाही त्यांना मग 13वा हप्ता भेटणार की नाही ते देखील आपण बघणार आहोत। तुम्हाला बघा आता ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलाय त्यांना तर फिक्स 100% या ठिकाणी 13वा हप्ता म्हणजेच या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर जुलै महिन्याचं या ठिकाणी आपण जर बघितलं आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे या ठिकाणी जवळपास महिना संपलेला आहे। तर हा हप्ता देखील लेट झालेला आहे। याच्या अगोदर देखील एप्रिल असेल, मे असेल आणि जून महिना असेल हे तिन्हीच्या तिन्ही हप्ते देखील लेट झालेले आहेत। तर बघा स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काल पत्रकारांशी बोलताना देखील ही माहिती दिलेली होती आणि त्यांनी ट्विट करून देखील ही माहिती दिलेली आहे की जवळपास सुमारे 26.34 लाख लाभार्थी पात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आलेली होती। तर याच्यामध्ये त्यांनी बोलताना देखील सांगितलेलं होतं की 26.34 लाडक्या बहिणींचा जो डेटा आहे तो आमच्याकडे आलेला आहे, परंतु याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी पात्र असू शकतात, म्हणजे याची देखील अजून पडताळणी केली जाणार आहे। त्याच्यामुळे ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, परंतु तुम्ही जर यामध्ये पात्र होत असाल तर तुम्हाला जून महिन्याचा प्लस जुलै महिन्याचा देखील एकत्रित म्हणजे 3,000 रुपये देखील या ठिकाणी भेटू शकतात। परंतु याच्याबद्दल आता मग पडताळणी नेमकी अजून याची परत कधी होणार, त्याची काय होणार, पुढे काय टाइम टेबल आहे त्याची माहिती मात्र अजून भेटलेली नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांचं मात्र या ठिकाणी पडताळणी चालू आहे। त्यासाठी तुम्ही खरोखरच जर पात्र असाल, तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही, तुम्हाला जर कायमस्वरूपी अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याचा 1,500 रुपयाचा लाभ महासन्मान निधी या ठिकाणी पाहिजे असेल तर ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे, किंवा ऑफिशियली जे ऑफिसेस आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भातले म्हणजेच महिला व बालविकास विभागाचे जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, तालुक्याच्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी देखील तुम्ही अर्ज देऊ शकतात। कारण की याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं देखील आहे की बघा जी माहिती या ठिकाणी त्यांना भेटलेली होती म्हणजेच विविध विभागांकडून, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2000 जून पासून या ठिकाणी 26.34 लाख अर्जदारांचा लाभ जो आहे तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। तात्पुरता हा लाभ त्यांचा स्थगित करण्यात आलेला आहे, म्हणजे कायमस्वरूपी त्यांना या ठिकाणी बाद करण्यात आलेला नाही। या व्यतिरिक्त त्यांनी म्हटलं होतं की सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर मग सध्या तरी या ठिकाणी जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो 2.25 कोटी लाडक्या बहिणींतर भेटणारच आहे। परंतु या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे की आम्ही जून महिन्यामध्ये आम्हाला लाभ भेटलेला नाही, आम्ही या ठिकाणी पात्र असून देखील लाभ भेटलेला नाही, आमचे कुठेही आणि आर्थिक ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याचं उल्लंघन झालेलं नाही, अशा भरपूर सारे लाडक्या बहिणी आहेत। त्यांच्या संदर्भात त्यांनी देखील सांगितलेलं होतं की तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केल्याच्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर देखील तुमचा पुन्हा लाभ सुरू होऊ शकतो, म्हणजे तुमचे स्थगित हप्ते देखील जे प्रलंबित हप्ते आहेत जसं की जून महिन्याचा तुम्हाला लाभ भेटलेला नसेल आणि जुलै महिन्याचा असे देखील एकत्रित पैसे तुम्हाला भेटू शकतात। मग परंतु जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यासंदर्भात मात्र या ठिकाणी सध्या आता GR आलेला आहे। कारण की या ठिकाणी 2.25 कोटी लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत, त्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलाय, मग आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता देखील त्यांना देणं भाग आहे सरकारला। कारण की या ठिकाणी
ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्हाला भेटतात। त्या संदर्भात बघू शकता हा GR जो आहे प्रसिद्ध झालेला आहे, तीच माहिती तुम्हाला महत्त्वाची या व्हिडिओमध्ये द्यायची आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग 30 जुलै 2025 म्हणजे ठिकाणी कालच्या तारखेचाच हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी भेटतच राहणार आहे। ज्या खरोखर गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्या या ठिकाणी ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत अटी आणि शर्तीची या ठिकाणी पूर्तता करतायत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद होणार नाही, त्यांचा लाभ कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। त्या संदर्भात मग आता 13व्या हप्ता जो आहे म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी तो वाटप करण्यासंदर्भातला हा GR प्रसिद्ध झालेला आहे। बघू शकता महिला व बालविकास विभागाचा हा GR आहे। यामध्ये त्यांनी काय म्हटले नेमकं त्याची संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। ही योजना त्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। तर सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान, बघा पात्र कालावधी दरम्यान म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत तो जो कालावधी सुरू आहे म्हणजे सध्या 13वा हप्ता सुरू आहे म्हणजे जुलै महिना चालू आहे, त्यामधील राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला म्हणजे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला म्हणजे कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा लाभ जो आहे तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे 1500 रुपये इतकी मदत जी आहे रक्कम देण्यात येते। तर सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी मागणी होती ज्याच्यामध्ये बघा जी तरतूद करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जवळपास 28,290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तर ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद होती, त्या तरतुदीमधून आता ही जी 28,290 कोटी रुपयांची जी तरतूद आहे त्या तरतुदीमधून 13वा हप्ता देण्यासाठी म्हणजे जुलै महिन्याचा लाभ देण्यासाठी 2,984 कोटी रुपये खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे DBT द्वारे तुमचं ज्या खात्याला DBT लिंक आहे त्यामध्ये अदा करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी वितरित करण्याची बाब या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा 30 जुलैचा हा GR आहे म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल या ठिकाणी 2,984 कोटी रुपये या ठिकाणी सध्या मंजूर करण्यात आलेले आहेत म्हणजेच हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तर बघा याच्यावरती अजून 1-2 GR देखील येऊ शकतात कारण की मागचे जून महिन्यामध्ये देखील असे 2-3 GR आले होते आणि त्याच्यानंतर तुमचा लाभ जो आहे जून महिन्याचा वितरित झाला होता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये। तसंच मग तुम्हाला आता हा GR प्रसिद्ध झाला आहे म्हणजे तुमची प्रोसेस चालू झाली आहे। ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे की तुम्हाला 13वा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील हे पैसे भेटू शकतात। जसं की बघा आता महिना तर संपत आलेला आहे, जुलै महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणं या ठिकाणी कठीण आहे कारण की या ठिकाणी पूर्ण महिना संपत आलेला आहे म्हणजे तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील जुलै महिन्याचा तुमचा हा 13वा हप्ता वाटप होऊ शकतो। याच्याबद्दलचा हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे। काय म्हटलंय शासन निर्णयामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागणी जी आहे ज्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये 28,290 कोटी रुपयांची तरतूद जी करण्यात आलेली आहे त्यामधून 2,984 कोटी रुपये या ठिकाणी बघू शकता GR मध्ये हे लिहिलेलं आहे। तर इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी बघा सध्या सर्वसाधारण घटकासाठी हा वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, शासनाने या ठिकाणी त्यास मान्यता दिलेली आहे। सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। तर बघा सदर योजनेतील खर्चासाठी संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे याच्यामध्ये आणि लाडकी बहीण योजनेचे जे अकाउंट आहे बघा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया खाता क्रमांक दिलेला आहे त्यामध्ये जमा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना या GR मध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर अर्थ विभागाकडून हा निधी जो आहे या ठिकाणी तात्काळ लाडकी बहीण योजनेचं जे खातं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी निधी वितरित करण्यासाठी जे खातं असतं तर या ठिकाणी ते खातं नंबर त्याचं नाव वगैरे देखील दिलेलं आहे। त्यामध्ये 2,000 या ठिकाणी 2,984 पेक्षा जास्त निधी जो आहे जुलै महिन्याचा सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी या ठिकाणी आदेशच या GR मध्ये देण्यात आलेले आहेत। तर सदर योजनेअंतर्गत
पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ज्याला आपण DBT म्हणतो त्याचा आर्थिक लाभ अदा करण्याची सदरचा निधी खर्च करण्यात यावा। तर बघा या ठिकाणी हा निधी जो आहे लाडक्या बहिणींना DBTद्वारे या ठिकाणी देण्यात यावा, त्यासाठी हा निधी खर्च करण्यात यावा असे आदेश या GR मध्ये आता देण्यात आलेले आहेत। तर खूप महत्त्वपूर्ण अशी बाब तुमच्यासाठी आहे जो की तुमचा जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी जवळपास या ठिकाणी हा जो निधी आहे तो वितरित करण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत। 2984 कोटी रुपये निधी जो आहे या ठिकाणी देण्यासाठी सर्वसाधारण घटकासाठी फक्त हा सध्या GR आलेला आहे। याच्यावरती अजून देखील GR येऊ शकतात। सध्या 2984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची बाब या ठिकाणी या GR मध्ये सांगण्यात आलेली आहे। तर ह्या GR ची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तिथून देखील तुम्ही बघू शकतात। आता बघा ज्या न्यूज आलेल्या आहेत काल देखील आपण बघितलेलं असेल की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवरती कारवाई होणार। स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिलेली होती। पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली होती। याच्यामध्ये जी पण या ठिकाणी पडताळणी आहे ती प्रत्येक महिन्याला केली जाणार आहे। जो डेटा त्यांना भेटलेला आहे जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींना सध्या जून महिन्यामध्ये त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा लाभ बंद आहे, त्याची देखील अजून पडताळणी होणार आहे। या संदर्भातली माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाचं होतं तो म्हणजे हा GR जो आहे प्रसिद्ध झालेला आहे तुम्हाला 13वा हप्ता वाटप करण्यासंदर्भातला। तर अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी दिलेली आहे 13व्या हप्त्याची, जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची। याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।